फोडाफोडीवरून होणाऱ्या वादानंतर एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाण एकाच कार्यक्रमात डोंबिवलीतील क्रीडा संकुलाच्या भूमिपूजनावेळी एकत्र. रवींद्र चव्हाण आणि श्रीकांत शिंदेंमध्ये हस्तांदोलन. तुम मुझे कब तक रोगोगे, शेरो शायरीतनं श्रीकांत शिंदेंचा इशारा. माझ्यासाठी खड्डे खोदलेल्यांचं काय झालं हे सर्वांनी पाहिलं. विकासाचं राजकारण करा, श्रीकांत शिंदेंचं रवींद्र चव्हाणांसमोरच वक्तव्य. पुण्यात पवारांसोबत युतीसाठी अजित पवारच आग्रही असल्याचं चित्र. युतीसाठी अजित पवारांचा शरद पवारांचे विश्वासू अंकुश काकडेंना फोन, तर पवारांना लिहिलेल्या पत्रामध्ये जगतापांकडून दादांच्या फोनचा खुलासा. प्रशांत जगतापांकडून शरद पवारांची भेट. पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याला जगतापांचा विरोध, तर कार्यकर्तेही संभ्रमात. मात्र दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार नाहीत, शरद पवारांकडून स्पष्ट. एकनाथ शिंदेंमुळेच भाजप सत्तेत, शंभूराज देसाईंचं मोठं वक्तव्य. राज्यातले इतर पक्ष सुद्धा देवाभाऊंच्या इशाऱ्यानं चालतात. या लोढांच्या वक्तव्यामुळे महायुतीत खटके. महायुती होती म्हणून आपण सत्तेत, आणि याचं भान राखूनच प्रत्येकानं वागावं. कोण कुणामुळे सत्तेत अशी ही श्रेयवादाची लढाई नाही. नवनाथ बन यांचं शिवसेना नेत्यांना उत्तर. आम्ही क्रांती केली आणि त्यानंतरच राज्यात महायुतीचं सरकार आलं, संजय गायकवाड यांचं वक्तव्य. महायुतीमध्ये मतभेद असले तरी मनभेद नाहीत, नवनाथ बन यांची ही प्रतिक्रिया. मुंबईचा महापौर महायुतीचा झाला तर कॉलर टाईट होईल. देवाभाऊ मंगलप्रभात लोढांचे आदर्श, त्यांनी त्यांची पूजा करावी, शिरसाटांचा लोढांना उत्तर. कोणत्याही परिस्थितीत मुंबईचा महापौर भाजपचा करायचा, असा दिल्लीतील आकांचा आदेश. वडेट्टीवारांचा आरोप. महायुतीतील सर्व पक्षांचा मालक एकच, विरोधी पक्षनेते पद द्या, अन्यथा उपमुख्यमंत्री पदही रद्द करा, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल. दोन्ही पक्षांना गिळल्याशिवाय आता हा अॅनाकोंडा थांबणार नाही. भाजपमधील शिंदेंची सेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील पक्षप्रवेशावरून उद्धव ठाकरेंचा निशाणा. नेत्यांच्या मागे फिरणाऱ्या महिलांना पद, रुपाली पाटलांकडून नाव न घेता चाकणकरांवर निशाणा. निर्णय घ्यावाच लागेल असं म्हणत रुपाली पाटलांकडून शरद पवारांसोबतचा फोटो पोस्ट. जळगावच्या धरण गावात स्ट्रॉंग रूम बाहेर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा खडा पहारा. ईव्हीएमच्या सुरक्षेसाठी कार्यकर्त्यांना 4-4 तासांची शिफ्ट. मंडप टाकून शेकोट्या पेटवून ईव्हीएमवर वॉच. मुंबईच्या चुनाभट्टीमध्ये ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर आंबेडकर अनुयायी आणि पोलिसांमध्ये वाद. दक्षिण मुंबईमध्ये परवानगी नसल्यामुळे रिक्षातून आलेल्या अनुयायांना अडवलं. 2 तासांनंतर पोलिसांनी रिक्षा सोडल्या. आंदोलन अखेर मागे. पुढील महापरिनिर्वाण दिनी आणि त्यापूर्वीच खरं तर इंदू मिल स्मारक पूर्ण करू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं आश्वासन. तर बाबासाहेबांच्या स्मारकात त्रुटी राहणार नाहीत, शिंदेंची ही ग्वाही. अमित ठाकरेंच्या मेहुण्याच्या विवाह सोहळ्यात मोदींची हजेरी. दिल्लीतील लग्नाला पंतप्रधानांसह राज ठाकरेंचीही उपस्थिती. मोदी आणि अमित ठाकरेंचं एकत्रित फोटो सेशन. नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीला दिग्दर्शक महेश मांजरेकरांचा विरोध. तुम्ही वेगळा मार्ग निवडा पण झाडं तोडू नका, मांजरेकरांची सरकारकडे मागणी. तपोवनातील झाडं तोडून होणाऱ्या प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती. मंत्री गिरीश महाजनांची माहिती. तर वृक्षतोड करून तपोवनातील जागेवर भव्य डोम उभारला जाणार होता. इंडिगोचे सीईओ पीटर एल्बर्स यांना हटवण्यात येणार. इंडिगो एअरलाइन्सवर मोठा दंडही लावणार. विमानं रद्द झाल्यामुळे केंद्र सरकार कारवाईच्या तयारीत. इंडिगोची विमानसेवा विस्कळीत झाल्यानंतर इतर कंपन्यांच्या तिकीट दरात विक्रमी वाढ. तर मर्यादेपेक्षा जास्त दर आकारू नये, सरकारकडून दरपत्रकही जारी. उरणमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांची मनसे पदाधिकाऱ्याला मारहाण. आमदार महेश बालदींची माफी देखील मागायला लावली. स्थानिक निवडणुकीतल्या टीकेवरून ही मारहाण झाल्याची माहिती. युरोपियन युनियनकडून एलॉन मस्क यांच्या कंपनीला 12,000 कोटींचा दंड. ट्विटरवर पैसे देऊन कुणीही ब्लू टिक घेऊ शकत असल्यानं फसवणुकीचा धोका वाढेल, युरोपियन युनियनचं मत.
तिसऱ्या एकदिवसीय सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेवर 9 विकेट्सनं दणदणीत भारताचा विजय. भारतानं मालिका 2-1 जिंकली. यशस्वी जयस्वालची नाबाद 116 धावांची खेळी.